नाव सागर गव्हाणे आहे. मी राहायला पुण्यातच आहे. मी मध्ये फिरायला गेलो 6 महिने आधी आउट ऑफ इंडिया. तिथं मला थोडा त्रास व्हायला लागला. मला दम लागायला लागला होता आणि चालताना भरपूर त्रास व्हायचा. मला झोपलं की मला असं अनइझी वाटायचं, श्वास घ्यायला त्रास व्हायचा. नंतर मी चेकअपला गेलो तर चेकअपला मला तिथं ब्लॉकेज सांगितले आणि माझ्या बॉडीमध्ये पाणी जमते असं सांगितलं. नंतर मला माझ्या मित्रमंडळींनी आणि माझ्या इनलॉजनी सरांचं नाव सुचवलं. सरांना मी भेटायला आलो तर सर म्हणले की तुमच्या हार्टमध्ये पाणी जमतं आहे, तुमच्या हार्टचं पंपिंग बहुतेक स्लो झालं असं चेकअप करा. तर मी चेकअप केलं तर त्यामध्ये असं निर्धार आलं की माझ्या हार्टचं पंपिंग खूपच कमी झालं, 15 ते 20च झालं. मग सरांनी मला ट्रीटमेंट चालू केली. माझे 32 छोट्या स्ट्रीप झाल्या. त्या स्ट्रीपने माझ्या बॉडीतलं सगळं एक्सेस पाणी निघून गेलं आणि हळूहळू माझा त्रास कमी झाला 32 स्ट्रीपने. त्यानंतर मग मोठ्या स्ट्रीप चालू झाल्या. मोठ्या स्ट्रीपने माझं सगळं वजन कमी झालं आणि जी बायातलं अनइझीपणा सगळा निघून गेला बॉडीतला आणि मला दम लागायचा. तो मला चालायला त्रास व्हायचा. 4 जिने चढले तरी मला चालायला त्रास होता. आता मी रोज 3rd फ्लोअरपर्यंत चालत जातो, चालत येतो. दिवसातनं 3-4 वेळा असं करतो आणि रोजच्या आता मी 5 किलोमीटर चालतो. मला अजिबात त्रास होत नाही, मला दम लागत नाही, काही नाही त्रास होत. मला झोप चांगली येते, सगळं चांगलं. सरांनी मला डाएट सांगितला, ते प्रॉपर डाएट मी फॉलो केला. सरांनी आणि मॅडमनी माझ्याकडे एकदम व्यवस्थित ध्यान दिलं, एकदम घरच्याकडे ट्रीटमेंट दिली मला. आता छोटं काय असेल तरी मी सरांना फोन करतो, सर ही गोळी घेऊ का, हे खाऊ का, ते खाऊ का. सरांनी मला एकदम व्यवस्थित केलं, घरच्याकडे समजवलं आणि आता मला काहीच त्रास नाही, एकदम अजिबात. मी अधिगत 100% ओके झाले. परवा माझे रिपोर्ट आले तर माझा आता 40% पर्यंत आलंय पंपिंग. आता सर बोलले आता थोड्या दिवसात अजून ते वाढेल, 60+ आपण करू. फक्त असंच सगळं चालू ठेवा, सगळं असंच ठेवा. एकदम ओके झालंय आता मी, काही प्रॉब्लेम नाही आहे.